इराणचा भारताला मोठा दिलासा। भारतीय जहाजांना होर्मुझमधून परवानगी। 2 जहाज लवकरच दाखल होणार। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले जात आहेत। अशातच इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग रोखत संपूर्ण जगाची कोंडी केली होती। युद्धात इराणनं याच होर्मुझच्या सामुद्रधुनीचा शस्त्र म्हणून वापर सुरू केला। त्याचबरोबर होर्मुझ जवळ असलेल्या काही तेलवाहू जहाजांना सुद्धा इराणनं लक्ष्य केलं होतं। यामुळे जगभरात इंधन टंचाई निर्माण झाली होती। अशातच भारताला मोठा दिलासा मिळालाय। भारताचा ध्वज असलेल्या शिवालिक आणि नंदादेवी या 2 जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाण्याची परवानगी मिळाली आहे। स्टेट ऑफ होर्मुझ के वेस्ट में पर्शियन गल्फ में 24 भारतीय फ्लैग वेसल्स थे। उसमें से 2 वेसल शिवालिक और नंदा देवी, ये भारतीय इंडियन फ्लैग वेसल थे। शिवालिक और नंदा देवी ये एलपीजी कैरी करते हैं, एलपीजी कैरियर्स हैं। इन्होंने आज अर्ली मॉर्निंग, देर रात में अर्ली मॉर्निंग स्टेट ऑफ होर्मुझ क्रॉस किया सेफली और ये भारतवर्ष की तरफ बढ़ रहे हैं। होर्मुझची खाडी पार करून या दोन्ही जहाजांनी भारताच्या दिशेने प्रवास सुरू केलाय। ही दोन्ही जहाजं लवकरच भारतातल्या बंदरात दाखल होणार आहेत। इनमें करीब 92,700 मेट्रिक टन एलपीजी है और इनका अराइवल पोर्ट मुंद्रा और कांडला होगा और इनकी एक्सपेक्टेड अराइवल डेट्स 16 मार्च और 17 मार्च होंगी क्रमानुसार। पण ही होर्मुझची खाडी पार करणं भारतीय जहाजांसाठी का महत्त्वाचं होतं पाहूया। जगाच्या नकाशावर पर्शियन खाडीला अरबी समुद्राला जोडणारं प्रवेशद्वार आहे। या होर्मुझ सामुद्रधुनीच्या उत्तरेला इराण तर दक्षिणेला ओमान आणि यूएई हे 2 देश आहेत। समुद्रातलं हे अंतर जवळपास 161 किलोमीटर इतकं आहे, तर या सामुद्रधुनीची रुंदी केवळ 33 किलोमीटर इतकीच आहे। या खाडीमध्ये समुद्र उथळ आहे आणि त्यामुळे मोठ्या जहाजांना केवळ 3 किलोमीटर रुंदीच्या परिसरातून मार्ग काढावा लागतो आणि म्हणूनच होर्मुझची सामुद्रधुनी जगातली सगळ्यात संवेदनशील मानली जाते। अशामध्येच इराणनं तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर बंदी घातली आणि इंधनाची वाहतूक ठप्प झाली। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सध्या भारताची 22 जहाजं आहेत। तदनुसार पर्शियन गल्फ में अब 22 इंडियन फ्लैग वेसल हैं, जिसपे 611 सी फेयरर्स हैं और हम और डीजी शिपिंग मंत्रालय भी और डीजी शिपिंग भी इन सभी इंडियन फ्लैग वेसल्स की और उन फ्लैग वेसल्स पे जो भारतीय नाविक हैं उनकी क्लोजली हम सिचुएशन को मॉनिटर कर रहे हैं, शिप ओनर्स के साथ, आरपीएसएल एजेंसीज के साथ और इंडियन मिशंस के साथ। आखाती देशामध्ये युद्धामुळे जगभरात तेल संकट गडद होत असताना इराणनं भारताबाबत एक मोठं वक्तव्य केलंय। भारत हा आपला जुना मित्र आहे, त्याला सुरक्षित मार्ग देण्याची तयारी असल्याचे संकेत इराणनं दिले। काही दिवसांपूर्वी होर्मुझ मार्ग पार करत सुमारे 1.5 लाख टन कच्च्या तेलानं भरलेले हे जहाज मुंबईमध्ये पोहोचले होते। लायबेरियाचा झेंडा लावलेले शेनलॉंग जहाज इराणच्या संभाव्य हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी सिग्नल सिस्टीम बंद करून प्रवास करत भारतात दाखल झालं। त्यानंतर आता शिवालिक आणि नंदादेवी ही 2 जहाजं होर्मुझची सामुद्रधुनी पार करत भारताकडे निघाली आहेत। त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।